सर्वांना कळतो, अभंगकार सर्वांना कळतो. अभंग कुणाला कळत नाही? ज्यांना भंग आहे त्यांना अभंग कळत नाही. ज्यांचा भंग आहे त्यांना अभंग कळत नाही. ज्यांना अभंग आहे त्यांना अभंग कळतो. काय? त्यांना अभंग कळतो. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की श्लोक सुश्लोक वामनांचा प्रसिद्ध वाणी, काय सुश्लोक वामनांचा, आणि आर्या कुणाची आहे? प्रसिद्ध मोरपंतांची, ज्ञानदेवांची ओवी आहे आणि माहीम भट्टांचं चरित्र आहे. आज आपल्याला माहिती होऊन गेलेलं आहे. आज मितीपर्यंत 11व्या शतकापासून आम्ही महानुभाव पंथ जाणतो. शास्त्राधारे आम्ही कृतत्रेतापासून जाणतो. काय? शास्त्राधारे आम्ही कृतत्रेतापासून जाणतो. परंतु प्रत्येक युगामध्ये त्याला वेगळं वेगळं नाव होत गेलं आणि वेगळं वेगळं नाव होत गेल्या कारणामुळं आजही आमच्यामध्ये दोन नावं पडलेले आहेत. आजही आम्ही जर पाहू गेलो तर या महानुभाव संप्रदायाला दोन नावं पडलेले आहेत. एक जयकृष्णी पंथ म्हणून आणि एक महानुभाव पंथ म्हणून. उत्तर हिंदुस्थानामध्ये जर आम्ही गेलो तर तिकडे जयकृष्णी पंथ म्हटला जातो आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये गुजरात भागामध्ये नवे आम्ही सातपुडा ओलांडला म्हणजे मग आम्हाला इकडे खाली महानुभाव पंथ म्हणून ओळखला जातो. सांगायचं तात्पर्य कृत त्रेता द्वापार आणि कली या चारही युगामध्ये आम्हाला हा पंथ माहिती होता, परंतु पंथच माहिती नव्हता. आता तुम्हाला थोडस विचित्र वाटून माझं बोलणं. काय? पंथ माहिती होता पण पंथच माहिती नव्हता. असं का होतं की त्यावेळेस अवस्था वेगळी होती. 11व्या शतकामध्ये संपूर्ण कर्मकांड चालू होतं आणि त्या कर्मकांडाच्या काळामध्ये काय मूळ धर्म सांडला गेलेला होता. मूळ धर्माचं बीज राहिलेलं नव्हतं. मूळ धर्म काय हे समजत नव्हतं आणि कर्मकांडामध्ये माणूस बुडालेला होता. आणि सुज्ञ लोक जे होते, ज्ञानी लोक जे होते, जाणकार लोक जे होते, त्यांनी मात्र समाजाला भरकटायला सुरुवात केली होती. समाजाचं विघटन चालू होतं आणि समाजाचं विघटन चालू होत असताना काय म्हणून कळवळा, आणि कळवळा मात्र परमेश्वराला आला. कशाचा कळवळा आला? जीवाचा कळवळा. या जीवाचा कळवळा भगवंताला आला आणि त्यांनी मग अवतार घ्यायचं ठरवलं. हो, आता तत्पूर्वी जर विचार केला तर परमेश्वर हा कसा आहे, काय, काहीच माहिती नाही. कसा आहे माहिती आहे का? आता तुम्हाला मी थोडस वेदामध्ये नेतो. कशामध्ये नेतो? वेदशास्त्रामध्ये नेतो. ब्रह्मविद्याशास्त्र थोडस बाजूला ठेवतो, वेदशास्त्रामध्ये जातो. पहिला निघाला ध्वनी, बर का? आता लक्षात घ्या, भाषेची उत्पत्ती झाली, भाषेची उत्पत्ती झाली, सृष्टीची रचना झाली, भाषा नाही. मग कुणाला काय कळणार आहे? भाषा नाही, सृष्टीची उत्पत्ती झाली, कशी झाली, काय झाली, काही माहिती नाही. परंतु त्या टायमाला काय झालेलं आहे? ध्वनी निर्माण झाला. ध्वनी ओम, बरं का? प्रथम ध्वनी निर्माण झाला. आता ओम सुद्धा मी तुम्हाला ब्रह्मविद्येमध्ये नेऊन दाखवी. काय? ओम ध्वनी निर्माण झाला. तर त्या टायमाला ओम ध्वनी निर्माण झाल्यानंतर काय शब्द रचना झाली. ओम भूर्भुवस्सः तस्य वर्णमोरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र तयार झाला. काय? आता गायत्री मंत्र तयार झाला, पण या गायत्री मंत्राचे शब्द कसे निर्माण झालेले? आई लोक हायवरटला नियमगणम जे बघा कप चटत वै कप यशर हल. संपली भाषा. याच्या विरुद्ध जगाच्या पाठीवर कोणतीही भाषा नाही. आणि या 36 अक्षराच्या म्हणजे व्यंजन, अच संधी, हल संधी आणि अलोपस्य या गोष्टीमधून संपूर्ण भाषा निर्माण झाली. ती पाणिनी ऋषीने निर्माण केली. आणि त्याच टायमाला शंकराने काय झालेलं? डमरू वाजवलं. डमरू वाजवलं आणि त्या डमरूतून बोल निघले
आणि त्याच्यातून भाषा निर्माण झाली आणि तिथून संस्कृत भाषेला सुरुवात झाली हे संपूर्ण. पण तत्पूर्वीची भाषा कोणती असावी काय? मग आता या ठिकाणी सृष्टीची रचना झाली. कुणाकरवी केली? मायेकरवी सृष्टीची रचना केली. कोणती देवता कोण्या कामावर याचा विचार कोणी सांगितला? कोणती देवता कोणत्या कामावर आहे? हो, कसा प्रपंचाचा हा विस्तार. कोणती देवता कोण्या कामावर कसा प्रपंचाचा विस्तार. याचे निजगुज सांगे गुरु माऊली. याचे निजगुज सांगे गुरु माऊली रे. आत्मदानाची गुरु राया रे मोज गुरुने आम्हाला ते ज्ञान दिलं पण